अहो मित्रांनो, फक्त आणि फक्त 12 मध्ये आलेले 12 लाखामध्ये घर, इंडिपेंडेंट हाऊस 12 लाखामध्ये आलेले। अहो तुम्ही टायटल बघितला असाल, अहो बोर्ड बघितला असाल, पण हा व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला कळणार आहे की हे घर कुठं आहे, नेमकं कुठल्या लोकेशनला आहे। अहो पुण्यामध्येच आलेलं आहे आणि पुण्यामध्येच हे विकायचे आहे। अहो स्वातंत्र्य इंडिपेंडेंट घर फक्त 12 लाखामध्ये। अहो काय करतात तुम्ही? अहो व्हिडिओ बघायला पाहिजे, मी सगळी डिटेल संपूर्ण माहिती देणार आहे। आणि ज्या लोकांना असं वाटत असेल की हे खोटं आहे तर त्यांनी ह्या व्हिडिओ पासून थोडस लांब राहायला पाहिजे, कारण की फक्त 12 लाखामध्ये, हो 12 लाखामध्ये काय भेटतं? इथं आलेले बँक लोन होणार का नाही? अहो एरिया कुठे? अहो गार्डन आहे का नाही? आजूबाजूला कसं कॉर्पोरेशनचं पाणी आहे का नाही? सगळी काय माहिती, अहो पार्किंग सगळं काय सांगतो मी तुम्हाला। फक्त हे व्हिडिओ बघा आणि नवीन आले असाल तर एवढ्या स्वस्त प्रॉपर्टीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईबचा बटन दाबायला विसरायचं नाही, कारण की इथं तुम्हाला स्वस्त इंडिपेंडेंट घर भेटतात। चला मग व्हिडिओ पहा संपूर्ण। जय महाराष्ट्र, जय पुणे। अहो मित्रांनो मंडळी, तुम्हाला स्टार्टिंगला मी बोललो की 12 लाखाचं इंडिपेंडेंट घर इथं आलेलं आहे। सगळी काय माहिती देणार आहे, फक्त एक रिक्वेस्ट करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला सोडायचं नाही। संपूर्ण डिटेल माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला बघायला लागणार आहे। आणि बघा, रोज अशी प्रॉपर्टी येत नाही, हे लक्षामध्ये ठेवा। बरेचसे असे लोक बोलतात की काहीतरी फेकाटा असणार आहे, फेक बोलतो, काहीतरी सत्य नसतं ह्याच्याकडं। तर बघा, मी तुम्हाला एक सांगतो की त्या घराची शूटिंग घ्यायला तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडं। मी इथं येऊन बोलणार म्हणजे बोलणार आणि सांगणार, कारण की फोनवर आमचं मालकाबरोबर झालेलं आहे बोलणं। उगीच टाइमपास म्हणून तो व्हिडिओ बनवत बसायला आपल्याला नाहीये की असं हे बघा, हे रस्ता आहे, हे घर आहे, ते करायला तेवढा वेळ नाहीये। आज तुम्ही सांगा की सकाळ झाली तर संध्याकाळ लगेच होऊन जाती, तर तेच टाइमपास करायला पाहिजे का? बोला, तुम्हाला पाहिजे ना घर खरेदी करायचं ना, इंडिपेंडेंट रो हाऊस सारखं घर, तर तुम्ही व्हिडिओ बघत चला। पण बरेचसे असे लोक जे आहेत ते आम्हाला बोलतात की भाऊ, घरापेक्षा आम्हाला इन्व्हेस्ट करायचे, आम्ही एक 5 लाख किंवा 10 लाख किंवा 30 लाख रुपये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकतो, बरोबर ना? आणि आज तुमच्यासाठी इथं मी तुम्हाला सांगतो ना, दोन्ही मार्गाला तुम्ही करू शकता। एक 8-9 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे, बरोबर ना? 8 मिनिटापर्यंत, 9 मिनिटापर्यंत असणार आहे। मी तुम्हाला थोडक्यामध्ये सगळी माहिती देणार आहे, लोकेशन वगैरे सगळं सांगणार आहे। बरं, ते रो हाऊसचं मी सांगतो तुम्हाला, पण आधी हे एक प्रमुख लोक आम्हाला कमेंट करत असतात की कासिम भाऊ, आपल्याला जागा पाहिजे, घर तर आहे आपल्याकडे राहण्यासाठी, पण आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला रिटर्न भेटले पाहिजे, काहीतरी रिटर्न यायला पाहिजे। तर चला माझ्या बरोबर तुम्हाला एकदम भारी एरियामध्ये, भारी लोकेशन मध्ये घेऊन जातो। पुणे नगर रोडला तुम्हाला भारी एकदम, अहो एवढं भारी टॉप लोकेशन आहे। अहो सगळे MIDC एरिया आहे। आज तुम्हाला माहिती आहे वाघोली कसला सुधारला गेलेला आहे। एक वेळेस काय होतं तिथं, काहीच नव्हतं, पण आज वाघोलीला एक तुम्ही बघायला गेले, एक एरिया बघा जाऊन, खूप सुंदर झालेले रस्ते वगैरे, एक गोष्ट डोळ्याला भरू राहिलेले। जसं वेळ जाणार आहे तसं तिकडे भाव येणार आहे। बघा, लोकांनी वाघोलीला अक्षरशः किती 50-50 हजाराला जागा घेतली होती त्यावेळेस, आणि आज लोक तिथं 30-40 लाखाला गुंठा विकू राहिलेले। 50,000 वाली जागा। एक दिवस आम्ही गेलो होतो तिकडं वाघोलीला, आणि काही आम्हाला असं वाटतं की 20 वर्षापूर्वी गेलं होतं, आणि तिकडं खरं 50 हजाराचा भाव चालू होता। पण तिथं गेलं, तिथं ती जागा बघितली, आम्ही बोलले ही जागा आहे का भाऊ? आणि त्या मालकांनी बोललं की ह्या जागेत 1 गुंठा मला 26 लाखाला विकायची। 50 फूट आणि 1 गुंठ्याचे 26 लाख फूट, आणि त्यांच्याकडे 5 गुंठा ती जागा डायरेक्टली विकायची। विचार करा, एक 20, 25, 30 वर्षापूर्वीची गोष्ट। आज
लाखो रुपयामध्ये खेळून राहिलेले. आणि ज्यांनी डायरेक्टली एकर एकर खरेदी केला असेल त्यावेळेस तो आज महाकरोडपती झाला असेल. बरोबर ना. आता हे जे वाघोलीला जे प्लॉट आहे ते 6,30,000 रुपये गुंठा. वाघोलीला नाहीये, वाघोलीला नाहीये. सणसवाडी माहिती तुम्हाला. सणसवाडीच्या पुढं शिक्रापूर, शिक्रापूरच्या पुढं तळेगाव, ढमढरे, कासारी फाटा या साईडला 6,30,000 मध्ये तुमच्यासाठी इथं 1 गुंठा 6,30,000 मध्ये. आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की तुम्ही 3,30,000 रुपयाचा डाऊन पेमेंट करा, कागदपत्र डायरेक्ट तुमच्या नावावरती करून देणार, पण सामूहिक 7-12 असणार आहे इथं, सामूहिक खरेदी खत असणार इथं. ओके, 11 लोकांमध्ये. तर तुम्हाला ते जागा बघायला जायचं असेल तर आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड, येवडा, नागपूरचा येथे आहे. तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, नंबर दिलेले, शाहिद भाऊला कॉन्टॅक्ट करा, डायरेक्टली बोला त्यांच्या बरोबर की आम्हाला प्लॉट बघायला जायचे. कुठला? कासारी फाटा येतला. बरोबर ना. मग त्यानंतर आपण पुणे सोलापूर रोडला जाऊ, जास्त लांब नाही, तुम्हाला यवतला नेतो. तिथं पण सेम हाच भाव चालू आहे राव, हेच रेट चालू आहे. किती? 5.5 लाख, 6 लाख, 7 लाखाचा यवत. खूप भारी आहे. उर्ली कांचनच्या पुढं. तुम्हाला EMI वर पाहिजे असेल तर तिकडं पण 50% डाऊन पेमेंट करा. बाकीचा तुम्हाला जसं वाटतं 5,000चा, 10,000चा तसा हप्ता फेडा. पण इथे एक गंमत आहे, यवतला आपल्याकडे जे आहे 30 लाखामध्ये डायरेक्टली 10 गुंठे. हा 10 गुंठे आणि डायरेक्टली सेपरेट 7-12 सेपरेट खरेदी खत सोबत तुम्हाला 10 गुंठेचे प्लॉट भेटणार आहे. तुम्ही तिकडं गार्डन बनवा किंवा 10 गुंठ्यामध्ये फार्म हाऊस बनवा किंवा शेती करा. 10 गुंठ्यामध्ये एकदम मस्त आरामशीर तुम्ही राहू शकता तिथं. बरोबर ना. ओके, मग आता आपण वळूया इथं रो हाऊसच्या इथं. तुम्हाला इंडिपेंडेंट घर पाहिजे, सिटीमध्ये पाहिजे. आता ह्या लोकेशनला अजून एक आलेले हे रो हाऊस 12 लाखाची किंमत आहे. ओके, पण तुम्ही जसा पैसा देणार आहे तशी तुम्हाला ती प्रॉपर्टी भेटणार आहे. बरेचसे असे लोक बोलतात की कमी भावामध्ये पाहिजे, ह्या भावामध्ये पाहिजे. आज तुम्ही मोबाईल खरेदी करायला गेलं तर 2-3 हजार रुपयाचा पण भेटतो. पण जे फ्युचर पाहिजे आपल्याला ते थोडे चांगल्या ह्याच्यामध्ये घेतलं, भले ते 50,000चा असू द्या, त्याच्यामध्ये जे मंच आहे ते फ्युचर त्या मोबाईलमध्ये भेटतात. तसंच हे जागेचं पण तसंच आहे. इकडं तुम्हाला नीट पार्किंग नाही भेटणार आहे 12 लाखामध्ये. घर जे आहे 150 स्क्वेअर फीटच्या ह्याच्यामध्ये बांधलेले. आता तुम्ही बोलणार कशाला त्याची जाहिरात करतात, तर भाऊ आला आमच्याकडे ही जाहिरात, आम्ही केली ह्याची काय त्याच्यामध्ये. आणि 150 स्क्वेअर फीट मध्ये पत्र्याचं घर बांधलेले, ते म्हणतात की 12 लाखाला आम्हाला विकायचे. तिकडं पार्किंग नाही भेटणार आहे, गल्लीमध्ये आहे. आणि एरिया जो आहे तर येरोडा या भागामध्ये आहे आणि ते 12 लाखाचा बोलतात. ते तुम्हाला पाहिजे असेल तर कॅश पेमेंट असणार आहे, बँकेचे लोन होणार नाही. छोटीशी जागा आहे, 1 RK पेक्षा पण कमी बोलू शकतात की 150. बरोबर ना. आणि तुम्हाला ते खरेदी करायचे असेल तर शाहीद भाऊलाच तुम्ही भेटा तिकडं, त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांना बोला डायरेक्टली 12 लाखाचं घर आहे का आता, का गेलं ते. कारण की मला माहिती 150 असू द्या, 200 असू द्या, लोकांना फक्त इन्व्हेस्टमेंट करायचंय, भाडा घ्यायचंय. बरोबर ना. तर तुम्ही या शाहीद भाऊला संपर्क करा. आणि बरेचसे असे प्रॉपर्टीचे व्हिडिओ यायचे, 50 लाखाचं पण आहे, 25 लाखाचं पण आहे. आपण एक दररोज बनवू, सांगू तुम्हाला. पण वेगवेगळे नंबर असणारे, वेगवेगळे लोक असणारे असं धरून नका चाला की कुठल्या पण नंबरला फोन केलं तर तुम्हाला त्या घराची माहिती भेटून जाणार, तुम्ही जाऊन बघून येणार. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल सोबत. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.